नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच MHCET चा रिझल्ट लागलाय PCM ग्रुपचा. आणि आता सगळ्यांना कॉलेज शोधायचं म्हणजे कुठलं कॉलेज तुम्हाला लागेल, पर्सेंटाइल वाईज कुठलं कॉलेज सुटेबल असेल, या सगळ्याच्या शोधात असाल तुम्ही. आणि बऱ्याच जणांचं ड्रीम असेल की मला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इंजिनिअरिंगसाठी गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट. त्यासोबतच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी किती मार्क्स लागतात आणि कॉलेज वाईज कट ऑफ पाहणार आहोत. ओके, चला तर आता लेक्चरकडे वळूयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण कॉलेजची लिस्ट पाहूयात. गव्हर्नमेंट कॉलेज कोणते कोणते आहेत. फर्स्ट आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, सेकंड गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, थर्ड आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसारी खुर्द, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. अशी गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट आहे. इंजिनिअरिंगसाठी 11 कॉलेजेस आहेत टोटल. ओके, तर आता आपण कट ऑफ पाहूयात. पहा, CS ब्रांचसाठी आता तुमचं ड्रीम असेल गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, त्यासोबतच मला CS ब्रांच पाहिजे, तर CS ब्रांचच्या कमीत कमी 84.64 पर्सेंटाइल पाहिजेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला 90 पाहिजे, 99.96 किंवा 100 जरी असेल तरी चालेल, पण ऍटलिस्ट तुम्ही 99.96 तरी असायला हवेत. ओके, आता हा जो सगळा डेटा देतोय आपण, तो सगळा डेटा आहे लास्ट इयरच्या रेकॉर्ड प्रमाणे. त्यामुळे लक्षात ठेवा, यावेळेस जे चेंजेस होतील ते जास्तीत जास्त पॉईंट मध्ये चेंजेस होतील. आता हा जो कट ऑफ आहे 99.96, तर हा कट ऑफ आहे तो म्हणजे CUP कॉलेजचा, आणि 84.64 आहे तो म्हणजे चंद्रपूर कॉलेजचा. ओके, चंद्रपूर कॉलेजचा लक्षात ठेवा. तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे आणि CS ब्रांच पाहिजे, तर ऍटलिस्ट तुम्हाला 84.64 पर्सेंटाइल लागतील. म्हणजे 83 ते 85च्या पर्सेंटाइलच्या मध्ये असतील किंवा 84च्या पुढे जर असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. नेक्स्ट पाहूया IT ब्रांचसाठी. आता IT ब्रांचसाठी तुम्हाला बऱ्याच कॉलेजेसमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये IT ब्रांचची नाहीये, आणि काही कॉलेजमध्ये जसं की CUP कॉलेजमध्ये IT आणि CS ब्रांच या कंबाईन केल्यात, मर्ज केलेल्या आहेत. तर बऱ्याच कॉलेजेसमध्ये IT ही ब्रांच नाहीये, कारण ही लेटेस्ट ब्रांच आहे आणि काही वर्षांपूर्वी निघालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 3च कॉलेज असे आहेत जिथे IT ब्रांच आहे. फर्स्ट म्हणजे औरंगाबाद, सेकंड म्हणजे कराड, आणि थर्ड म्हणजे अमरावती. ओके, त्याच्यामध्ये आता जर तुम्ही सेफ झोन काय असेल तुमचा, तर तुमचा सेफ झोन असेल 96.02. आता जर तुम्हाला थोडे कमी मार्क्स असतील तर तुम्ही CS ब्रांच वरती देखील शिफ्ट होऊ शकता, कारण बऱ्याच गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये CS ब्रांच आहे आणि त्यासोबतच कमी मार्क्सला देखील तुम्हाला मिळून जाईल, आणि मी त्याचं कट ऑफ सांगितलं देखील आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला कमी मार्क्स असतील आणि 96 तुम्हाला ITच ब्रांच घ्यायची असेल, तरी फर्स्ट सेकंड आता आपले राऊंड असतात कॅप राऊंड, तर सेकंड थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं, कारण कट ऑफ राऊंड जसं जसं पुढे जातात तसं तसं कट ऑफ आपलं खाली येतात, त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. थर्ड पाहूयात ENTC ब्रांचचं. ENTC ब्रांचचा एक कॉलेज आहे, ते म्हणजे रत्नागिरी. त्याला 5.82 पर्सेंटाइल लागतील, कमीत कमी आहेत. आणि हे सांगण्याच्या ऐवजी हे फक्त एक लक्षात ठेवा, आणि याच्यापेक्षा बेटर कॉलेज सांगते मी, ते म्हणजे 79.06 पर्सेंटाइल लागतील तुम्हाला. ते कॉलेज आहे यवतमाळचं. ओके, नेक्स्ट आहे सिव्हिल ब्रांचचं. आता बघा, सिव्हिल ब्रांचचं पाहायचंय. सिव्हिल ब्रांचसाठी आपल्याला कमीत कमी मार्क्स किती पाहिजेत, तर 57.868. हे आहे कॉलेज चंद्रपूरचं. ओके, आणि जर तुम्हाला यापेक्षा कमी मार्क्स आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, बरेच कमी आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजचं ध्येय आहे आणि सिव्हिल ब्रांचच पाहिजे, तर तुम्हाला 11.473चं कट ऑफ आहे, ते म्हणजे रत्नागिरी कॉलेजचं. ओके, हे मी रत्नागिरी कॉलेजला सोडून कट ऑफ सांगितलं, कारण हे खूप लोएस्ट होऊन जाईल, त्यामुळे मी सांगितलं नाहीये. नेक्स्ट पहा,
इलेक्ट्रिकल ब्रांच. आता इलेक्ट्रिकल ब्रांचसाठी तुम्हाला मिनिमम कट ऑफ लागेल 66.6475. हे आहे रत्नागिरी कॉलेजचं, सॉरी चंद्रपूर कॉलेजचं. आणि अजून एक कॉलेज आहे ते म्हणजे रत्नागिरी. त्या रत्नागिरीला तुम्हाला 57.19 एवढे लागतील. रत्नागिरी इतकंही छान कॉलेज नाहीये, त्यामुळे मी सजेस्ट करेल की चंद्रपूर कॉलेज सिलेक्ट करा. पण त्यापेक्षा कमी असतील तर तुम्ही 50.19 ला रत्नागिरी कॉलेज चूज करू शकता. नंतर आहे मेकॅनिकल ब्रांच. मेकॅनिकल ब्रांचचं कट ऑफ आहे 54.05. हे कॉलेज आहे कोल्हापूरचं. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, रत्नागिरीचं पण आहे. यापेक्षा कमी असतील, खूपच कमी असतील तर 5.82 ला तुम्हाला मिळेल कॉलेज, ते म्हणजे रत्नागिरीचं. ओके. आणि यावरती जर खूप मार्क्स असतील तर त्यावाईज कट ऑफ आहे. आणि जर तुम्हाला अजून कॉलेज वाईज जेवढे आपण लिस्ट दिली त्या कॉलेज वाईज जर तुम्हाला प्रत्येक ब्रांचचं कट ऑफ पाहिजे असेल तर मला इन्फॉर्म करा. मी तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनेल. ओके. आता व्हिडिओ विद्यार्थी मित्रांना इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि आपण काउन्सिलिंग प्रोसेस वरती सुद्धा बोलणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो जे मी कट ऑफ सांगितलंय ते एकदम लोएस्ट कट ऑफ आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी इतके पाहिजेत. पण यापेक्षा जर जास्त असतील पर्सेंटाईल तर तुम्हाला अजून चांगलं कॉलेज मिळू शकतं, बेस्ट कॉलेज मिळू शकतं. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा, आपण तुमचा काउन्सिलिंगसाठी एक कोर्स अनाऊन्स केला आहे ऍडमिशन घेण्यासाठी. तर त्यामध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस देण्यात येईल, स्टेप बाय स्टेप गायडन्स देण्यात येईल, एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी देण्यात येईल, कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स, कट ऑफ अनालिसिस अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग. म्हणजे तुम्हाला जर पर्सेंटाईल 83 असेल तर 83 पर्सेंटाईलला कुठलं कॉलेज मिळेल, म्हणजे तुम्हाला कुठलं एक्सपेक्टेड आहे, प्रायव्हेट एक्सपेक्टेड आहे, गव्हर्नमेंट एक्सपेक्टेड आहे, कुठल्या भागात पाहिजे, त्यासोबतच तुमची कॅटेगरी काय आहे, याचा सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला एक लिस्ट देऊ. आणि प्रत्येक राऊंड वाईज, म्हणजे फक्त एक राऊंडला नाही तर कॅप राऊंड 1 ला, 2 ला, 3 ला, स्पॉट राऊंड साठी, या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुमची हेल्प करू. ओके. त्यासोबतच डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स देऊ, म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी डॉक्युमेंट्स कुठले लागतात इथपर्यंत आम्ही तुमची हेल्प करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो या कोर्सची फीस आहे 2,000 रुपये इतकी. ओके. पहा, 2,000 रुपयांमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येणार आहे. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील किंवा कुठलेही डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती एक नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आता लेक्चर इथेच थांबूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. चला तर लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.